बघा मंडळी, मला दोन मुलं, एक गोकुळ आणि एक हनुमान. तर गोकुळच्या लग्नाची स्टोरी तर त्यांनी युट्यूबला व्हिडिओ टाकलेला आहे. पण आता माझ्या मोठ्या मुलाच्या लग्नाची स्टोरी तुम्हाला माहित नाही, ती कसं लग्न जमलं ते तुम्हाला मी सांगेन. तर बघा, असं झालं, गोकुळ छोटा असून त्यानं आधी लग्न केलं, कारण त्यांचं आहे लव्ह मॅरेज. तर माझा हनुमान मुलगा काय बोलला की आई, त्याला करायचं असलं तर करू दे, तू सांगती त्या मुलीसंग मी लग्न करेन. मग मला काय वाटलं की बघ बाबा, आता काय माहिती खरं बोलतोय का खोटं बोलतोय. मग गोकुळचं झालं लग्न. मग काही दिवसानं हा कोर्स करत होता, मग ह्याला लागले एक छोट्या कंपनीत काम, चांगलंच लागलं काम. तर मला तर सक्का भाऊ नाही, पण माझ्या चुलत भावानं विचारलं की फुलाबाई लग्न कधी करते ग पोराचं. म्हणलं आता तर काम लागले बाबा त्याला, तर मी त्याला विचारते. मग संध्याकाळी घरी आल्यावर मी म्हणलं, अरे मारुती मामाचा फोन आलता, तर ते म्हणतात की लग्न कधी करतीस, माझी पोरगी बघ करत असला तर घे विचारून. तर तो काय बोलला, आई ही तर गोष्ट चांगलीच आहे, कारण आपल्याला नाही सक्का मामा, तर आपली वाट चालू होईल तर आपण बघू. पण तो आताच काय मामाला बोलू नको, मामीला बोलू नको, आणि मला मुलगी बघू द्या कशी मुलगी. त्यांनी काय बघितली नव्हती, आमचं काय जास्त जाणं येणं नव्हतं. मग मी म्हणलं नाही बाबा, मी नाही बोलत. म्हणलं तू बघ, आणि मग तुला पसंत पडली तर तू हा बोल. मग मी माझे जावाई आणि माझा मोठा मुलगा, आम्ही तिघजण गेलो गावाला, कुणाच तरी लग्न होतं. मग गेलो माझ्या भावाच्या घरी, जेवण खावणं झालं, मुलगी बघितली. मग मी म्हणलं मुलगी तर हे बघ चांगली, पण तिचं थोडं शिक्षण कमी आणि सावळी आहे दिसायला, पण दिसायला एकदम भारी आहे बघा, मग तुला आवडेल. ती म्हणला पण तू आधी बोलू नको, मी बघितल्यानंतरच मी सांगेन. मग गेलो आम्ही गावी, जेवण खावणं झालं, ती पोरगी बघितली. मग दुसऱ्या दिवशी आम्ही निघाल्यावर मी म्हणलं, रस्त्यानं म्हणलं, हमो कशी वाटली पोरगी. तर म्हणला पोरगी तर आहे, मला आवडली, चांगली या. आणि मुंबईला गेल्यावर आणि म्हणजे सावळे आहे तर चांगली गोरी होईल, तर बघ मग आपण बघूया. मग त्यानं मला माझ्या त्या भावानं विचारलं, काय म्हणला. आणि मग काय म्हणला, तर म्हणलं हा त्याला आहे पसंत बाबा, पण बघू आपण आता. मग नंतर बसली बैठक बसल्यावर असं आपलं थोडं देणं घेणं, मान पान बघून आम्ही जमवलं लग्न जमवलं. मग 2009 15 एप्रिल त्या दिवशी त्या दोघांचं लग्न झालं. आता त्यांचा सुखी संसार आहे. त्यांना 2 मुलं आहे, ती मोठा मुलगा 10वीला आहे, छोटा मुलगा 4थीला आहे. आणि सून म्हणाल तर एक नंबर स्वभाव आणि सगळंच एकदम ओके. तर बघा तुम्हाला कशी वाटली माझ्या मोठ्या मुलाच्या लग्नाची स्टोरी, नक्कीच कमेंट करून सांगा. एकदम भारी. अगं मुलाचं नाव सांगितलं, सुनबाईचं पण नाव सांग म्हणजे कळल त्यांना. अगं अर्चना, त्यांना माहित आहे, तिचं पण चॅनेल आहे. अर्चनाची स्टोरी. हनुमान आणि अर्चना दोघं एकदम बेस्ट जोडी.